सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून 5 दिवसाच्या बाळाची चोरी झाल्याची घटना आज दिनांक 4 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान घडली। बाळ चोरी करून नेतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। या प्रकरणी आज दिनांक 4 जानेवारी रोजी तिला डिस्चार्ज झाल्यानंतर बाळाला पतीकडे देण्यात आले, परंतु एका अनोळखी महिलेने खेळावयाच्या बहाण्याने बाळाला घेऊन गेली। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात आज 4 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमन अब्दुल खान राहणार सटाणा ही महिला 29 डिसेंबर रोजी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात डिलिव्हरी झाली। त्यानंतर आज तिला डिस्चार्ज मिळाला होता, तेव्हा आपले बाळ एक अनोळखी महिलेने नेल्याचे समजले। या घटनेने रुग्णालयात एकच खळबळ उडाली। एक अनोळखी महिला सुमन खान यांच्या पतीशी ओळख निर्माण करून 2 दिवसापासून बोलत होती। ओळख असल्याचे भासवून ती फिर्यादी यांना न सांगता खेळावयाच्या बहाण्याने बाहेर घेऊन गेली। वडिलांना बाळ परत न देता बाळ चोरी करून नेले। या महिलेची शोधाशोध केली असता ती आढळून आली नाही। खान कुटुंबियांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।